नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, ही बातमी आहे नुकसान भरपाईच्या संदर्भातली। राज्यातील आता या जिल्ह्यात एकूण 7,000 शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जमा झालेली आहे। कधीपासून अनुदानाचं वाटप केलं जाणार आहे, संपूर्ण माहिती आत्ताच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। मित्रांनो, त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आता मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे सरकारी योजनांबद्दल आणि शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती बघायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, मार्च महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या भडगाव तालुक्यातील 7,092 शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे। शासनाकडून 6,86,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर होऊन रक्कम प्रशासनाकडे प्राप्त झाली असून लवकरच ती पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। दिनांक 18 व 30 मार्च रोजी तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील मक्का, ज्वारी, गहू, बाजरी, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। विशेषतः मक्का आणि ज्वारीची पिके जमिनीवर आडवी पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून तालुक्यातील 52 गावांमधील 4,038.33 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे निश्चित केले। या पंचनाम्यांमध्ये 7,092 शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले आहेत। मित्रांनो, तहसील प्रशासनामार्फत अनुदान वाटपासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। तलाठ्यांकडून लाभार्थ्यांच्या याद्या येऊन त्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड केल्या जात आहेत। संबंधित शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। खरीपाला हातभार लागणार का? तर मित्रांनो, यापूर्वी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा माध्यमांतून मांडल्या गेल्या होत्या। आता शासनाने मदत मंजूर केल्याने खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे। मार्चमधील अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे 4,038.33 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते। या नुकसानीपोटी 6,86,00,000 रुपयांची मदत प्राप्त झाली आहे। 7,092 शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये दराने लाभ मिळणार असून अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल।